आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे. दादा, 14 महिने आंदोलन, आता विधानसभा लागल्यात. विधानसभेमध्ये मराठा समाजाची भूमिका निर्णायक असणार आहे. तुम्ही समाजाला काय आवाहन करणार या कंडिशनमध्ये? नाही केलंय. हे गावागावातले जे 4-2 कार्यकर्ते आहेत ना, म्हणजे त्या महाविकास आघाडीचे असो किंवा महायुतीचे असो, हे काय करतात गावात गोरगरिबापाशी बसतात मंदिरात किंवा इकडं तिकडं टापऱ्यावर हॉटेलवर आणि हळूच म्हणतात, अरे आपल्या पाटलाचा निर्णय यायना ना. जसं काय हे यांचा लई जीव जातीत गुतला, यांचा जीव पक्षात गुतलाय. आदेश आहे ना म्हणजे यांना काय करायचं, मला कोणाला तरी नाव घ्यायला मला डाग लावायचं. मी लोकसभेलाही मराठा समाजात सांगितलं होतं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणत त्याला आणा. मराठा समाज सावध होता. आजही मराठा समाज सावध, एक कन्फ्यूज करते. त्यामुळं मराठा समाजाने संभ्रमात राहण्याची गरज नाही. आणि कोणी आलं तरी आपल्याला तर लढावं लागणारच. हे मला जीवाची बाजी उपोषणाची पुन्हा लावावंच लागणार आहे. त्यामुळं आम्ही सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागलेलो आहे. जानेवारी महिन्यात अंदाजे आम्ही पहिल्या आठवड्यात ही तारीख धरणार आहेत, कारण राज्यभरातले घराघरातले मराठी याच्यात सहभागी होणार आहे. सामूहिक उपोषण अंतरवालीत होणार आहे. आता कुठल्याच गावात होणार नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, एकाच ठिकाणी सगळे मराठी एकत्र येणार आहेत. कारण हे मराठा शांत आहे. मी मागच सांगितलं, यातला शांत बसला ना शांत राहून द्यायचं. याला जर खवळून घेतलं ना ते कोणाच्या बापाला भेट नाही. कोणाचं सरकार आलं ते गुडघ्यावर टिकत असतो आणि तुम्हाला पुढे दिसन कोणाचं येऊ दे. असं भयंकर ऐतिहासिक सामूहिक आमरण उपोषण होणार आहे दादा, की तुम्हाला TV9वर आजच सांगतो मी. इतकं प्रचंड मोठं होणार आहे. घराघरातले राज्यातले मराठ्यांचे माणसं त्या आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत. आता तयारी, आता बैठका सुरू झाल्यात लोकांच्या. मी 5 दिवसापासून त्याच बैठका घेतोय, कारण मला माझ्या जातीला लढून आरक्षण द्यायचं. राजकारण आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. लोकसभेला असं दिसून आलं की मराठा समाजाची मतंही महाविकास आघाडीच्या बाजून गेले, महायुतीला फटका बसला. यावेळेस तुम्हाला काय वाटतं, मराठा मते कुणाच्या बाजून जातील? हे बघा, मी तुम्हाला मागंही सांगितलं, आत्ता पण तेच सांगतो, मी माझ्या याच्यात बदल करत नाही कधीच. मराठा समाजावरती जबाबदारी त्याही वेळेस होती, आजही. मी सन्मान माझ्या मराठा समाजाचा केला आहे. का केला आहे? त्यांना सांगून, त्यांना काय सांगितलं मी, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. हेच लोकसभेत सांगितलं होतं, हे आत्ता सांगितलं. मान याचा अर्थ काय? मी त्यांना मान काय दिला आहे की त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या मदतीला येणारा कोण, त्यांच्या मागण्याबाबत कोण, याला सहकार्य करा. याचा अर्थ असा आहे की म्या एखाद्याचं नाव सांगायचं आणि म्या सांगितलेल्या नावामुळं त्यांच्या पुढं अडचणी संकट उभा राहू नये. याच्यामुळं त्यांनाच मालक ठेवलं आहे मी. त्यांच्या मताचं मालक त्यांनाच ठेवलं आहे मी. समाज माझा ऐकतो म्हणून कोणाच्या दावणीला बांधला नाही, विकलासुद्धा नाही. समाजच मालक ठेवला आहे समाजासाठी, तो अडचणीत येऊ नये म्हणून. मी काहीही सांगायचं आणि त्यांनी करायचं आणि ते उद्या अडचणीत आल्यावर. त्यासाठी मी उलट माझ्या समाजाच्या हिताचं बघितलं आहे. मी माझी मनमानी त्यांच्यावर लादली नाही, माझं मत त्यांच्यावर नाही लादलं मी. कारण मालक समाज आहे, त्यालाच मालक ठेवायचं. ते बरोबर करते, तुम्ही काळजीच करू नका. हां, आता विधानसभेच्या निवडणुका होत्यात, पण त्यानंतर तुमचं उपोषण आहे. पण भविष्यात जरांगे पाटील राजकारणात येतील, शेतकऱ्यांचे विषय घेऊन किंवा मराठा समाजाचे विषय घेऊन, विद्यार्थ्यांचे असतील. हे बघा, मी तर शेतकऱ्याचंच पोरग आहे. मी राजकारणात असो नाही तर नसो, मी तर लढणारच आहे. आताही मी काय सांगितलं तुम्हाला की कोणाची सत्ता येऊ द्या, उद्या कोणाची पण, आम्ही त्यांच्या पुढं चॅलेंज म्हणून उभा आहे. सामूहिक उपोषण करून आम्ही त्यांना गुडघ्यावर टेकवणार, कोणाचा पण सत्ता येऊ दे. हां, मराठ्यांपुढं सत्तान फत्तान सरकारन फिरकार टिकतच नाही. आम्ही आमचं आरक्षण घेणार आहे. तसं मी भविष्यकाळातही गोरगरीब शेतकरी असतील, गोरगरीब ओबीसी असतील, दलित मुस्लिम असतील, यांसाठी लढणारच. मी सोडणार नाही. लढायचं बंद नसतं आपलं. गोरगरीब धनगर असेल आपण लढणार. या विधानसभा निवडणुकीमध्ये खास करून तुमचा निशाणा भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर असतं. तर या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, त्यांच्यावर काही आपण बोलताना दिसत नाही. नाही नाही, असं नाही ना. जेव्हा बोलन त्याला मी सोडित नाही. बळच बोलत नाही मी कोणाला. बळच नाही बोलल्यावर बळच बोलू का? बळच कसं काय बोलणार मी? बोलूच शकत नाही. पण आमच्या एक मराठ्यांच्या लक्षात आहे की सत्ता कोणाची आली तरी आपल्याला लढावंच लागणार आहे, पर्यायच नाही. आणि मी माझा जीव इथंच समाजासमोर घालवणार आहे, इथंच जीव देणार आहे, इथंच आंदोलनात राहणार आहे, मी लढणार आहे. पण माझ्या समाजाला मी आरक्षण मिळवून देणार. मी ते आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. माझा मराठा समाजाने ताकदीनं लढणार. माझा चळवळीवर राजकारणापेक्षा खूप विश्वास आहे. कारण चळवळीमुळंच आज करोडो लोकांना आरक्षण मिळालं आहे मराठ्यांचे. आणि आताही खूप दिवसापासून, आता 15 महिने होत आले जवळपास हे आंदोलन सुरू आहे. शेवटचाच एक दणका द्यायचा असं आता आमच्या डोक्यात आहे की 500 असोत, 1000 असोत किंवा 10,000 असोत, नाही ते 1,00,000 असोत, राज्यभरातले घराघरातले पोरं सामूहिक आमरण उपोषणाला अंतरावलीतच बसणार आहेत आता. आणि
सरकारला सळके पळव करणार आम्ही 100% करणार. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय यांना सोडत नाहीत. कोणी पण येऊ दे उद्या, कोणी पण. लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी आणि मराठा 2 गटात विभागले गेले होते. विधानसभेला तसंच चित्र असं तुम्हाला वाटतं? तवाही नव्हतं, आत्ता पण नाही. गावखेड्यात आम्ही एक येते नेते भाषवित आहेत, मराठ्यांचा आणि ओबीसीचा वाद लावतात विनाकारण नसूल. कारण ओबीसींना गोरगरिबाला माहिती आहे मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, सामान्य ओबीसीसुद्धा म्हणणे. हे राजकीय स्वार्थी लोक आहेत, काही राजकारणी येते हे त्यांच्या लक्षात आलेलं. ओबीसीसुद्धा हे राजकारणी लोक मुद्दाम आपल्याला भांडण लावतात आणि आमच्यात लागलं. 15 महिन्यात बघितलं तुम्ही, आमच्यात भांडण झालेलं नाही आणि होणार पण नाही. होते मनोज जरांगे पाटील. आणि आता विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि सरकार स्थापन झालं की या अंतरावली सराटीमध्ये मराठा समाज जो राज्यभरातला आहे त्यांना घेऊन मोठे आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, अंतरावली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.